पुढची बातमी वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातला ब्राह्मणवाडा इथे एक उच्च शिक्षित युवा शेतकरी दाम्पत्य आज आधुनिक शेतीच्या माध्यमातून यशाची नवी कहाणी लिहित आहेत। विदेशात नोकरी करण्याऐवजी शेती व्यवसायाची निवड करत या दाम्पत्यानं अवघ्या 4 एकरात 3000 आंब्याची झाडं लावली आणि वर्षाला तब्बल 15 ते 20 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे। केसर, रत्ना, हापूस, मल्लिका, राजापुरी, गावरानी अशा विविध प्रजातींच्या आंब्याची त्यांनी लागवड केली आहे। मोबाईलवर चालणारी सिंचन व्यवस्था आणि स्वतः ग्राहकांपर्यंत पोहोचून विक्री अशी अत्याधुनिक पद्धत वापरत हे दाम्पत्य इतर तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे। पाहूया पुढारी न्यूजचा रिपोर्ट। विदेशात नोकरी, मोठा पगार, एसी ऑफिस हे स्वप्न अनेक तरुण पाहतात। मात्र वर्ध्यातील प्रथमेश आणि पलाक्षी देशपांडे या उच्च शिक्षित युवा दाम्पत्यानं वेगळी वाट निवडली आहे। त्यांनी शेतीला करिअर बनवलं आणि आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं लाखोचं उत्पन्न मिळवत आहेत। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे 4 एकर क्षेत्रामध्ये देशपांडे दाम्पत्यानं तब्बल 3000 आंब्याची झाडं लावली आहेत। केसर, रत्ना, हापूस, बैंगनफल्ली, मल्लिका, राजापुरी आणि गावरानी अशा विविध प्रजातीची लागवड करत त्यांनी शेतीमध्ये प्रयोगशीलता जपली आहे। दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा आम्ही स्वतःचा व्यवसाय म्हणून शेती निवडली। योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर शेतीतही चांगलं उत्पन्न मिळू शकतं, असं शेतकरी दाम्पत्यानं बोलून दाखवलं। ही माझी आहे केसर आंब्याचा बगीचा। मोस्टली आमचा ह्याच्यात केसर आंबा पिकतोय वर्धा जिल्ह्यामध्ये आणि आम्ही या शेतीकडे याच्यासाठी वळलो म्हणजे ज्या वेळेला कोरोना आला, कोरोनामध्ये मी या शेतीकडे गेलो। त्याच्या आधी माझा जो मानस होता तो होता फॉरेनला अजून उच्च शिक्षित शिक्षण घेण्याचा, पण या कोरोनापायी मी तिकडे जाऊ नाही शकलो आणि आमच्याकडे काही बगीचा असल्यामुळे होता, तर मी त्याला अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये घेऊन याला हा बगीचा तयार केला। आतापर्यंत माझं 2024 पासून याचं उत्पन्न चालू झालेलं आहे, पण ते काही थोड्या प्रमाणात कमी होतो। पण यावर्षी 2026 मध्ये माझ्याकडे जे आंब्याचा जो बगीचा आहे जो जवळपास 20 ते 25 लाखाचा हा आज बगीचा तयार झालेला आहे। म्हणजे यावर्षीचं हे मानसिकता आहे की याची किंमत ही 25 लाखापर्यंतची आहे। 20 पासून आम्ही या क्षेत्रात आहे। आता 6 वर्ष झाली। आता बऱ्यापैकी काही गोष्टी माहिती झाल्या आहे, काही गोष्टी अजून पुष्कळ आम्हाला शिकायच्या बाकी आहे। हळूहळू शिकतो आहे, होईलही पुढे। आणि आता असं आहे की आमचं याच्यासाठी होतं कारण आम्हाला म्हणजे आमच्या इथे मॅनपॉवर खूप कमी आहे, आम्ही दोघंच आहे। तर पुष्कळशी कामं आम्ही वाटून घेतली आहे। म्हणजे जर तो प्रोडक्शनमध्ये आहे तर मी म्हणजे आंबा पिकवणी म्हणा किंवा थोडं बहुत मार्केटिंग म्हणा किंवा नागपूरचा जो काही सेल आहे तो मी थोडाफार प्रमाणात सांभाळून घेते। कारण एक माणूस सगळं करत आहे, प्रोडक्शनही तोच काढतोय, विकतोही तोच आहे, ते मॅनेज नाही होत। आणि इथे आम्हाला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतोय म्हणजे लेबरचा। प्रथमेश देशपांडे यांनी MBA बिझनेस ॲनालिटिक्सचं शिक्षण घेतलंय, तर पत्नी पलाक्षी देशपांडे या MA संस्कृत आहेत। उच्च शिक्षित असूनही त्यांनी शेती व्यवसाय स्वीकारला। विशेष म्हणजे स्वतः शेतात राबून त्यांनी इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिलाय। देशपांडे दाम्पत्याची शेती पूर्णपणे अत्याधुनिक पद्धतीवर आधारित आहे। ठिबक सिंचन प्रणाली मोबाईलवरून नियंत्रित केली जाते। मोबाईलवरूनच कुठल्या भागात किती पाणी द्यायचं आहे हे नियंत्रित केलं जातं। त्यामुळे पाण्याची बचत आणि उत्पादनात वाढ होत असल्याचं शेतकरी सांगतात। आज हे आपण आंब्याची शेती बघत आहे। मला तरी असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन जे नॉर्मल APMC मार्केट आहे त्याच्या व्यतिरिक्त जर शासनानं इथे मार्केट तयार करून दिलं, जसं फळबाग असो, फुलबाग असो, तर मला असं वाटतं की येणाऱ्या वर्ष 2 वर्षात जिल्ह्यातला युवा शेतकरी जो सिटीमध्ये गेला आहे तो वापस येईल आणि वापस येऊन आपल्याच शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करून काहीतरी समाजासमोर एक नवीन उदाहरण ठेवून आणि त्यांना जर मार्केट अवेलेबल झालं तर मला असं वाटतं की आपल्या विदर्भात, आपल्या जिल्ह्यात येणाऱ्या 2 वर्षात खूप मोठी क्रांती घडून येऊ शकते शेती संदर्भात। यांचा जो मेन यंदा प्रश्न भेडसावत आहे की याचा आपण विक्री कशी करावी, तर शासनाने या बाबतीमध्ये यांना विक्री करता परदेशात प्रांतात सुद्धा तिथे जाऊन काही आमची मार्केटिंगची लिंक अरेंज करून दिली। ते एक मोठी गोष्ट, एक सरकारने छान एक पाऊल उचलून सपोर्ट केला, याचं आम्हाला जाणलं। 20 ते 25 लाख रुपयाचं उत्पादन अपेक्षित असताना योग्य बाजारपेठ उपलब्ध नसल्यानं व्यापाऱ्यांकडून कमी दर दिले जात असल्याची खंतही देशपांडे दाम्पत्यांनी व्यक्त केली। त्यामुळे दाम्पत्य स्वतः स्टॉल लावून थेट ग्राहकांना आंब्याची विक्री करते। सरकारनं जर योग्य बाजारपेठ आणि खरेदीची हमी दिली तर अधिक युवक शेतीकडे वळतील। शेतीत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो अशी प्रतिक्रिया देशपांडे दाम्पत्यांनी दिली आहे। कृषी विभागाकडून पारंपरिक शेतीबाबत मार्गदर्शन मिळतं, मात्र अत्याधुनिक फळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळत नसल्याची खंतही या दाम्पत्यानं बोलून दाखवली। सरकारने एक बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि एक किंमत त्यांनी डिसाईड करून द्यावी।
अशी आमची अपेक्षा आहे. आणि काही इकडनं जे बाहेर पाठवण्याकरता ते ज्या साधनं आहेत त्या गोष्टींवर आम्हाला जास्त भर द्यायला हवा त्या लोकांनी. त्यांनी जसं युवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून जे काही त्यांच्याकडून बनतंय ते त्यांना द्यावं आणि त्यांना आश्वासन देऊन त्यांना व्यवस्थित करून द्यायला हवं. आज अनेक तरुण परदेशातील नोकरीच्या शोधात आहेत. मात्र वर्ध्यातील हे युवा दाम्पत्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीतूनच लाखोचं उत्पन्न कमावत आहे. त्यामुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचं हे उदाहरण दाखवून देत आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा.